CVEEE टेक्निकमधला पहिला ॲक्रोनिम आहे सी. सी म्हणजे करेक्ट इन्फॉर्मेशन गोळा करणे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहितीच नसेल आणि त्यामध्ये अनुभवच नसेल तर तुम्हाला त्या गोष्टीची भीती वाटणं हे साहजिकच आहे. आता मी हा व्हिडिओ एक्सप्लेन करण्यासाठी पब्लिक स्पीकिंग या भीतीचं उदाहरण देत आहे, पण तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही भीतीसाठी मी ज्या सूचना देत आहे त्या लागू करू शकता. आता पब्लिक स्पीकिंगमध्ये तुम्हाला काय बोलायचं आहे, कसं बोलायचं हेच माहिती नसेल तर भीती वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे योग्य माहिती गोळा करणे हे अत्यंत गरजेचं आहे. जसं की पब्लिक स्पीकिंगमध्ये मला काय बोलायचं आहे, माझी इन्फॉर्मेशन माझ्या इंट्रोडक्शनमध्ये काय असेल, माझ्या बॉडीमध्ये समरीमध्ये काय असेल, शिवाय मला कसं बोलायचं आहे, ज्याच्यामध्ये माझे फेशियल एक्सप्रेशन कसे असतील, मी एखादा मुद्दा कशा प्रकारे मांडणार आहे, माझ्या आवाजातील चढ उतार, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण सुरुवातीला जास्त इन्फॉर्मेशन घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण जेवढी अधिक इन्फॉर्मेशन असेल तेवढी आपली एन्झायटी वाढू शकते, शिवाय कन्फ्युजनही वाढू शकतं. ज्यामुळे सुरुवातीला जेवढी इन्फॉर्मेशन गरजेची आहे तेवढी गोळा करायची, त्याच्या आधारे प्रॅक्टिस सुरू करायची. प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर आपण जसजशी कन्सिस्टन्सी ठेवत राहू. कन्सिस्टन्सी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एकदा का कन्सिस्टन्सी आपण ठेवली की आपण त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होत जातो आणि मग त्यानंतर एखादं स्किल अजून डेव्हलप करण्याची गरज भासते. जसं की स्टोरी टेलिंग असू शकतं किंवा फेशियल एक्सप्रेशन सुधारणं, जेस्चर सुधारणं, या गोष्टी असू शकतात. मग त्याबद्दल इन्फॉर्मेशन गोळा करायची, परत प्रॅक्टिस चालू करायची आणि मग ते स्किल्स अजून डेव्हलप करत जायचे. असे आपण एक एक स्किल्स डेव्हलप करत गेलो, पब्लिक स्पीकिंग शिकत गेलो तर हळूहळू आपण त्या गोष्टीमध्ये पारंगत होत जाऊ आणि मग आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटणंही साहजिकच कमी होऊन जाईल. आणि ही कधीही न संपणारी प्रोसेस आहे, कारण या जगात कोणीही परफेक्ट नाही किंवा कोणीही एक्सलंट नाही. अगदी जे पण मोठ्या पदावरती किंवा खूप मोठे पब्लिक स्पीकर असतील त्यांच्या पण बोलण्यात चुका होतात, ते पण अडखळतात आणि त्यांनी जी तयारी केलेली असते त्यातले सगळेच मुद्दे ते मांडतात असं नाही आहे. त्याच्यामुळे सतत शिकत राहणं आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करत राहणं आणि कन्सिस्टन्सी ठेवणं हाच एक उपाय आहे तुम्हाला तुमच्या भीती घालवण्याचा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहिलं की CVEEE टेक्निकमधला सी म्हणजे करेक्ट इन्फॉर्मेशन आणि अनुभव, या दोन गोष्टी करून आपण आपल्या भीतीवरती कशी मात करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी भीती होती का आणि त्याची माहिती गोळा केल्यानंतर ती भीती कुठे पळून गेली असा एखादा अनुभव असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.